The day for which we dreamed in these 5 years has actually came to an reality. And finally आज आमचं लग्न होत आहे. आणि आतापासून प्रत्येक क्षणात प्रत्येक गोष्टीमध्ये ती असणार आहे. लग्नाच्या दिवशी मनात खूप भावना एकत्र होत्या. आनंद, थोडं टेन्शन आणि खूप भावनिक ओढ. पण सर्वात भावनिक क्षण होता तो कन्यादानाचा. मम्मी पप्पा दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. पण ते अश्रू दुःखाचे नव्हते, एक समाधानाचे होते की त्यांनी मला चांगलं वाढवलं आणि आता मला योग्य हातात देत आहे. लक्ष्मी स्वरूपात कन्या मी तुम्हाला समर्पण करते. एका स्क्रीनचं बलून पाहिजे. आणि स्वरा बिचारी एकदम साधी बोळी. हा म्हणजे ऍक्च्युली लीना आमची खूप चांगली तर स्वरा आमची पहिल्यापासूनच डिग्रीपासून मैत्रीण आहे खूप चांगली आणि आम्ही बराच टाइम सोबत स्पेंड केलाय सगळ्यांनी. प्रसाद सोबत जेव्हा आम्ही फर्स्ट टाइमच भेटलो तिने असंच एक मित्र म्हणून इंट्रोड्यूस केलं होतं आम्हाला. ते एक खूप छान बॉन्ड क्रिएट झाला त्याच्यासोबत. पण स्वरा रिलेशनशिप मध्ये आहे असं आम्ही इमॅजिनच केलं नव्हतं. खुश नसीबी मेरी बसी है ऐसे मेरे दिल में जैसे धूप सर्द में पड़े. खरं सांगायचं तर आम्हाला दोघांना फिरायला आणि नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला खूप आवडतात. पहिले आम्ही खूप छान फ्रेंड्स झालो. देन वी स्टार्टेड अंडरस्टँडिंग इच अदर. आणि कधी तो माझ्यासाठी इतका इम्पॉर्टंट झाला समजलंच नाही. हर पल दिल तेरे लिए धड़कता है. आज़मा ले आँखों में तो बस तेरा ही चेहरा है. मी तिच्या होणाऱ्या आईच्या वडिलांचा मुलगा. ॲज अ ब्रदर पॉईंट ऑफ व्ह्यू आधीपासून थोडं म्हणजे तो प्रोटेक्टिव्ह नेचर होता असतं. बट विथ हिम मला आधीपासून असं होतं की कम्फर्टेबल आहे आणि खूप छान असं त्यांचा स्वभाव आहे. आणि मेन म्हणजे आपल्या ताईला सांभाळून घेणारे आहेत. डिस्क्रायबिंग इन वन वर्ड इज व्हेरी काम अँड कंपोज. आणि हळूहळू त्यांच्याबद्दल थोड्या जास्त गोष्टी आम्हाला समजत गेल्या की ते काहीतरी फ्युचर बघताय, फ्युचर प्लॅन करताय. एकमेकांवर गिव्ह अप नाही केलं, एकमेकांना प्रायोरिटी देतात आणि त्या सगळ्या गोष्टींना सोबत घेऊन त्यांनी आज इथपर्यंत आले. तर ते खूपच छान वाटलं. क्यों ना माने कि हर पल दिल तेरे लिए धड़कता है. आज़मा ले आँखों में तो बस तेरा ही चेहरा है. आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मायाळू म्हणजे स्वरा दीदीच. मायाळू आणि कष्टाळू आणि डेंजरस. सगळे लोक घाबरतात तिला. सगळे आगाचा विस्तू कसा असतो, लांबून कसं छान छान, जवळ जर गेलो डेड डेंड जागीच डेड. त्यामुळे तसं लांबून छान छान राहायचं. पण ते माया पण असते ना जी अशी काय म्हणतात त्याला, अशी तोंडावर एकदम खटकळ, आतमध्ये एकदम छान, तसे म्हणजे स्वरा डहाळे. स्वरा डहाळे चव्हाण. थोडं मॉडिफाय केलं आता आम्ही त्याला.
ॲक्च्युली त्यांनी म्हणजे त्यांचं लग्न होण्यासाठी त्यांनी बरेच एफर्ट्स घेतले. बऱ्यापैकी स्ट्रगल होणार होता हे त्यांना दोघांनाही माहिती होतं. त्या स्ट्रगलसाठी त्या दोघांनी खूप छानपणे ट्राय केलं. लग्नासाठी पण खूप डिटेल प्लॅनिंग केली. म्हणजे खूप जास्त एफर्ट्स घेतलेत. ते तेवढ्या मायन्यूट लेवलवर जाऊन ते असे खूप एफर्ट्स घ्यायचे की बाबा नको, हे नको, असं नको, तसं नको. तर म्हणजे हे सगळ्या गोष्टी खूप मॅटर केल्या आणि मला वाटतंय की असे आपल्याला रिझल्ट दिसतातच आहेत. Our relationship went through many ups and downs. पण प्रसाद was the one who held us back and I'm very grateful for it. फायनली आज तो दिवस आला. म्हणजे आम्ही ज्याची म्हणजे सगळे आम्ही लोक जे वाट बघत होतो की दोघांचं फायनली मॅरिड झालं पाहिजे. या वी फायनली डिड इट. कोई लफ्ज ही नहीं इस दुनिया में कर दे जो ये बयां, तू क्या है मेरे लिए. पुन्हा येऊ देऊ नका. आमच्यासाठी कोणीतरी शोधा. मैंने मांगा था रब से बस एक ही सितारा, बदले में दे दिया मुझको तारों से भरा उसने आसमां ये सारा. ओ सजना मैं तेरा तू मेरी हो गईया. ओ सजना मैं तेरा तू मेरी हो गईया. कोयल बैठी तोड़ ले मैं दीना रंग ले परदेश उड़ी जाए रे सोने. कोयल बैठी तोड़ ले मैं दीना रंग ले परदेश उड़ी जाए रे. संगीत, हळद आणि लग्न हे सगळे कार्यक्रम म्हणजे एक वेगळंच जग होतं. इट फेल्ट सो ड्रीमी. हो जानो न जानो तुझे के मानो मारा दिल ना दरियानो छे किनारो तू. तारी वाली आवातो मावी ते मरी रातो मारा गीतो नो अनहद सहारो छे तू. It was just Swara walking slowly towards me. That time the only feeling in my heart was, this is the moment I have been waiting for all along. First thought that came to my mind was, she looks absolutely beautiful and from today she is mine. It was a feeling like finally our forever begins here. ओ सजना मैं तेरा तू मेरी हो गईया. ओ सजना तू मेरा मैं तेरी हो गई. ओ डोली लेके मैं आया सजना मेहंदी के रंग में तेरे रंग जाऊं रे. डोली लेके मैं आया सजना मेहंदी के रंग में तेरे रंग जाऊं रे. आज ते लग्न झालंय त्यांचं, तर त्यांना खूप शुभेच्छा. आणि इथून पुढे त्यांचा सगळा प्रवास जो असेल तो एकदम छान आनंदमय जाओ. हॅपी मॅरिड लाईफ स्वरा प्रसाद. आणि हा अजून एक लास्टला अजून सांगतोय, जिजू ऑल द व्हेरी बेस्ट. ऑल द व्हेरी बेस्ट. स्टे अलर्ट. ऑल द बेस्ट.